गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण काल रात्री US मार्केट जर पाहिलं तर US मार्केट हे सुपर पॉझिटिव्ह होतं. US मार्केट हे चांगल्यापैकी ग्रीनमध्ये क्लोज आहे. त्यानंतर युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली ग्रीनमध्ये ट्रेड करतायत. म्हणजेच काय, ग्लोबली जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची पॅनिक सिच्युएशन नाही आहे किंवा खराब न्यूज नाही आहे. फक्त एकच आहे की इराणनं सांगितलेलं आहे की जी पीस डील सध्या झालेली आहे तर ती जोपर्यंत ऑफिशियली साईन होत नाही तोपर्यंत आम्ही ती मानणार नाही. म्हणजेच काय की हॉर्मुझमधलं ब्लॉकेड जरी टेक्निकली हटवलेलं असलं तरी अजूनही ते आहे, तिथनं कुठलंही शिप येत जात नाही आहे, लक्षात घ्या. तर मग आता हे कधीपर्यंत सगळं सॉर्ट आऊट होईल तर 19 तारखेला या शुक्रवारी स्वित्झर्लंडमध्ये US आणि इराण यांच्यामध्ये पीस डील साईन होणार आहे ऑफिशियली. ओके, म्हणजे ज्या ज्या मुद्द्यांवरती ते ॲग्री होतील तर ते मुद्दे त्यांना करावे लागतील. तर मग अशा पद्धतीनं पाहूयात 19 तारखेला काय होतं ते. कारण 19 तारखेला जर ही डील साईन होऊ शकली नाही काही कारणानं तर युद्ध पुन्हा सुरू होऊ शकतं आणि जर पीस डील साईन झाली तर मग पूर्णपणे हे युद्ध थांबेल असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण आपल्या मार्केटकडे जर पाहिलं तर आपल्या मार्केटमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल आफ्टर मार्केट RBIने एक डेटा रिलीज केला. त्यामध्ये त्यांनी म्हणजे बेसिकली असं सांगितलं की इंडियन रुपी जो आहे तर तो स्पेक्युलेशनमुळे त्याच्यावरती प्रेशर होतं, ॲक्च्युली त्याच्यावरती प्रेशर नव्हतं. म्हणजेच जर आपण आपला जो सेल्स डेटा आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो की किती आपण एक्सपोर्ट केलं आणि किती इम्पोर्ट केलं, त्याचं जर आपण डिफरन्शिएट काढलं तर ॲक्च्युअल अकाउंट सरप्लस होतं इंडियाचं. परंतु जे काही FIs आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, तर त्यांनी ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग केलं तर त्याच्यामुळे फॉरेन म्हणजे डॉलरचा जो आउटफ्लो झाला तर त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह आपल्या ह्याच्यामध्ये बॅलन्स दिसतो. परंतु एकंदर जर ती गोष्ट एक्सक्लूड केली तर बाकी बिझनेस व्यवस्थित आहे आणि त्यामुळे रुपीवरती आपण काय म्हणू शकतो स्पेक्युलेटिव्ह प्रेशर आहे. ओके, त्यामुळे आता FIsसाठी गव्हर्नमेंट काय स्टँड घेणार ते पाहणं गरजेचं आहे. एक तर त्यांनी ऑलरेडी सांगितलं की बॉन्ड मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचा आता टॅक्स त्यांना लागणार नाही आहे. तसं ते अजून काही करतात का ते पाहावं लागेल. तर ही झाली एक गोष्ट. आता जर स्टॉक स्पेसिफिक पाहायचं म्हटलं तर आपले जे US ADR काम करतात आपले, तर त्याच्यामध्ये फक्त इन्फोसिस डाऊन आहे, अदरवाईज बाकी सगळे फ्रेश पॉझिटिव्ह मोमेंटम शो करत आहेत. जर आपण FIs DIचा डेटा पाहिला तर काल चक्क FIsने बाईंग केलं आहे. फार मोठं नाही परंतु 200 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं देखील साधारण 3000 कोटींचं बाईंग केलं आहे. त्यामुळे आज मार्केटमध्ये तीही गोष्ट निगेटिव्ह नाही आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की माइल्डली पॉझिटिव्ह ओपनिंग होईल. हार्डली एक 40 ते 50 पॉईंट मार्केट गॅपअप ओपन करत आहे. त्यामुळे आज मार्केट 24,000ला टेस्ट करणार का पुन्हा एकदा आणि पुन्हा याच रेंजमध्ये राहणार का की काही होणार हे पाहावं लागेल. जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 23,500 या ठिकाणी खूप जास्त पुट रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं, तर 24,000ला खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच शॉर्ट टर्मसाठी जर आपण रेंज पाहिली तर डाऊन साईडला 23,500 आणि अपसाईडला 24,000 अशी रेंज राहील. जेव्हा 24,000 अपसाईडला ब्रेक होईल त्यावेळी आपल्याला एक मॅसिव्ह रॅली आपल्याला वरच्या बाजूला पाहायला मिळू शकते. परंतु त्यासाठी आपल्याला पाहिजे ट्रिगर पॉईंट्स, तर तो मे बी 19 तारखेला जी पीस डील साईन होणार आहे तर तो असू शकतो. तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला स्पेक्युलेशन पाहायलाच मिळेल. जर आज आपण पाहिलं तर आज निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे आज साहजिकच आहे की सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. फर्स्ट हाफमध्ये थोडीशी शांतता राहू शकते, परंतु सेकंड हाफमध्ये काही ना काही मॅसिव्ह घडण्याची पॉसिबिलिटी नाकारता येत नाही. त्यामुळे एखादा ब्लॅक स्वॉन इव्हेंट होऊ शकतो का, तर होऊ शकतो, परंतु तो अपसाईडला होईल की डाऊन साईडला ते एवढ्या इझिली सांगता येणं पॉसिबल नाही आहे. तर मग अशावेळी जेव्हा मार्केटमध्ये असं पेसिमिझम असतं परंतु मार्केट वर जाण्याची पॉसिबिलिटी असते, अशा वेळेस आपल्याला स्टॉक्स जे स्वस्तामध्ये मिळत असतील आणि चांगल्या क्वालिटीचे असतील तर त्यामध्ये आपण नक्कीच इन्व्हेस्ट करायला हवं, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये चांगले पैसे मिळतील. तर मग पाहूयात की आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन घडते ते.
तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.